सर स्क्रीन शेअर करा ना. प्रश्न आहे का? हो प्रश्न आहे. पहिला प्रश्न होता बघा, संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो? तर पर्याय एक होता डच्या पोटामध्ये टिंब, म्हणजे त्याचा उच्चार आपल्या नाकामध्ये येतो, ग असा होतो, वांगमय वगैरे. तर दुसरा त्र आहे, तिसरा न आहे आणि चौथा व पर्याय आहे. संस्कृत मध्ये वर्णासारखा उच्चार होतो अनुस्वाराचा. स्क्रीन हॅलो दिसत नाही. तर स्क्रीन दिसत एकच नाही. मिनिट सर, काय झालंय, थोडा कॉम्प्युटरला प्रॉब्लेम आहे. वहीन तोपर्यंत ऐका ना, म्हणजे आपला वेळ पुरा आपल्याला. तर संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार हा व होतो. काय होतो? व. अनुस्वाराचे उच्चार किती प्रकारे होते? तर 8 प्रकारे होतो. अनुस्वाराचा उच्चार किती प्रकारे होतो? 8. 8 प्रकारे होतो, हे लक्षात घ्या. तर संस्कृत मध्ये अनुस्वाराचा उच्चार हा व होतो. काय होतो? व. जसं आपण ऐकतो संपत्ती भारता सोयंतम, व नाकामध्ये उच्चार होतो. हा असा पहिला प्रश्न होता. हा येतो, एक मिनिट, तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय, थोडंच थांबा, तोपर्यंत आपण घेऊ ओघवत. दुसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा. आता हा प्रश्न व्यवस्थित होता, चुकीचा, अचूक, चूक हे पाहणं महत्वाचं आहे. नुसता प्रश्न न वाचता तुम्ही जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य ठरणार नाही. जर आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचला तर यामध्ये चुकीचा पर्याय विचारलाय बघा. तर पहिला पर्याय होता प्रति अधिक इच्छा म्हणजे प्रतीक्षा. दुसरा पर्याय महा अधिक ऋषी, महर्षी दिले. असा शब्द त्या ठिकाणी तयार झाला म्हणजे चुकीचा. सरावाचे सर तुमचा स्थलदर्शक, रीतिवाचक, परिमाणवाचक आणि कालवाचक. तर स्थलदर्शक मध्ये सभावार शब्द या ठिकाणी आलेला आहे बघा, म्हणजे तो स्थिती दाखवतो, ठिकाण दाखवतो, सभावार, इथे, तिथे. आणि रीतीमध्ये क्रिया कशी घडते हे दाखवतो, जलद, हळू, लवकर. आणि कालवाचक मध्ये काय, एकदम सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, जास्त खोलमध्ये शिरायचं नाही, आपल्याला लक्षात राहील अशा पद्धतीने आपण मराठीचा अभ्यास करायचा बघा. दुसरा शब्द आहे कालवाचक. तर कालवाचक मध्ये काय असतं, क्रिया केव्हा घडली, उद्या, परवा, काल, आधी, नंतर असे शब्द. एखादा शब्द आला की लक्षात ठेवायचं ते कालवाचक आहे म्हणून. चौथा घटक दिलाय बघा परिमाणवाचक. म्हणजे परिमाण म्हणजे मोजणे, म्हणजे परिमाण म्हणजे मोजणे, मग क्रियेविषयी संख्येचा किंवा परिमाणाच्या भाषेत, म्हणजे संख्या येते, कमी, जास्त, अधिक, पहिला, नंतर, आधी असे शब्द येतात, याला म्हणायचं परिमाणवाचक. असा हा तिसरा प्रश्न आहे. माझा आवाज पोहोचतो का तुमच्यापर्यंत? हो. ओके ओके. आणि बघा चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी अचूक, काय म्हटलं इथं बघा, काय म्हटलंय, अचूक शब्द, काय चूक नाही, अचूक. विरुद्ध लिंगी जोडी ओळखा आणि 2 पर्याय दिलेले आहेत. अचूक म्हणजे बरोबर, अचूक म्हणजे काय, बरोबर, नाही तर चूक म्हणतात, अचूक आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला बघा, धनवान, धनवानी, मालक, मालकी, शक्तिमान, शक्तिमती आणि तनय, तनया हे 4 शब्द आपल्याला लिंगांच्या अचूक जोडीच्या दिलेल्या आहेत. यापैकी आपल्याला अचूक जोडी शोधायची, म्हणजे बरोबर जोडी शोधायच्या 2.
तर याच्यामध्ये शक्तिमान आणि शक्तिमती ही एक अचूक जोडी आहे, 3 नंबर पर्याय. आणि पुढचा पर्याय जो चौथा आहे तनय तनया ही अचूक जोडी आहे. म्हणजे पर्याय नंबर 3 आणि 4 हे महत्वाचं उत्तर अचूक आहे. जायचं आवाज येतोय, आवाज म्यूट करा रे बाळांनो तुमचा जरा. त्यानंतर एक मिनिट स्क्रीन शेअर करतो बाळांनो. आता स्क्रीन दिसते का रे तुम्हाला? बघा बरं. हो तर मोठी करा. हा ओके, दिसते ओके. दिसते सर. हो ओके. बघा त्याच्यातला आपला 5वा प्रश्न चाललेला आहे बाळांनो. आणि 5वा प्रश्न खूप सोप्या पद्धतीचा आहे, परंतु यामध्ये काय गोंधळ होतो बघा. पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? ऐका ना, तुमचे साऊंड म्यूट करा ना बाळांनो सगळ्यांचे. बघा केलं सर. एकवचनी नाम कोणतं हे विचारले. एकवचनी बघा, यामध्ये धागे, वांगे, गाडगे आणि खळगे हे 4 शब्द दिलेले आहेत. मग याच्यामध्ये आपण प्रश्न विचारून बघायचंय. नाम विचारताना नामाच्या ठिकाणी बघा संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला आपण वचन म्हणतो. संख्या सुचवतात, एक आहे का अनेक आहे. मग याच्यामध्ये धागे म्हटलं तर अनेक धागे येतात. बघा वांगे म्हटलं आपण अनेक, एक म्हणतो वांगे, अनेक असलं काय होतं वांगी. म्हणजे वांगे हा शब्द एकवचनी येतो. त्यानंतर तिसरा शब्द आहे गाडगे. बघा गाडगे, अनेक गाडगी असतील तर आपण गाडगी म्हणतो, म्हणजे एकवचनी काय आहे या ठिकाणी गाडगेची काही. आणि चौथा आहे खळगे. म्हणजे यातील अचूक पर्याय कोणते येतात? 2 नंबर वांगे आणि 3 नंबर गाडगे हे 2 पर्याय येतात 5व्या प्रश्नाचे. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय का रे? हो सर. ओके सर. आता बघा 6वा प्रश्न काय आहे बघा. जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले आणि प्रयोग खाली अंडरलाईन दिसते का तुम्हाला सगळ्यांना? हो. बघा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ विचारलाय. शब्दाचा काय विचारलाय? कारकार्थ. कारकार्थामध्ये 4 पर्याय आहेत. बघा कर्म, कर्म म्हणजे आपल्याला क्रिया व त्याचे परिणाम कळतात. कर्मामध्ये काय कळतं? कर्म म्हणजे आपल्याला त्याची क्रिया व त्याचे परिणाम. तर संप्रदानामध्ये काय असतं? जेव्हा क्रियेचा अर्थ दान किंवा दुसऱ्याला देणं असतं त्याला म्हणायचं संप्रदान. त्या शब्दाचा अर्थ बघा संप्रदान. आणि तिसरा आहे संबंध. 2 व्यक्ती, गोष्टी, संकल्पना यांच्यामधील जोडणी करण्याचं काम करतो त्याला म्हणायचं संबंध. आणि चौथा आहे कर्ता. मग वाक्यातील क्रिया करणारा, क्रियासाठी मुख्य कारणीभूत नाम किंवा सर्वनाम असू शकतं त्याला म्हणतात कर्ता. मग याच्यामध्ये प्रयोग दाखवले म्हणजे ते काय आहे? या जादूगाराचं कर्म म्हणजे काम आहे थोडक्यात. म्हणून 6व्या प्रश्नाचं अधोरेखित शब्दाचा कारकार्थ काय येतो? तर उत्तर आहे कर्म. बघा त्यानंतर 7वा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील? आता बघा विरामचिन्हाचे अनेक प्रकार आहेत. एकेरी, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, अर्धविराम यांचा आपण वापर करायचा आहे. अण्णा हसतच म्हणाले, तिथे स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह. विठ्ठल गोरगरिबांची पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीतच राहून लिहू शकेल. म्हणजे याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह, एक स्वल्पविराम येतोय आणि एका ठिकाणी अर्धविराम येतोय. म्हणजे असे एकूण 5 विराम चिन्हे या प्रश्नामध्ये येत आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे बघा. दुराग्रह ठाऊक असल्यामुळे
मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ म्हणजे आपल्या लक्षात ठेवा, लिंग, नाम, सर्वनाम हे सगळं व्यवस्थित मुलांनी तुम्ही करायचं, अगदी लहान. मग आता आपल्याला यामधील क्रियापदाचा अर्थ पाहताना, क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे आपण सोप्या भाषेत क्रियापद. मग क्रियापदाचा विध्यर्थ, स्वार्थ, अज्ञात आणि हे 4 प्रकार आहेत. यातील शिताफीने टाळतो म्हणजे त्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे, म्हणून त्याला प्रश्नाचं उत्तर आठवायचं येतं, स्वार्थ हे उत्तर येते. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना व्यवस्थित? हो. हॅलो, बरं. बघा, हो. तुम्ही समजून घ्या. तुमची काही शंका असली तर मला हात करायचं म्हणजे मला कळलं लगेच. बरोबर. ओके. बघा, आता 10वा प्रश्न काय आहे बघा, 9वा प्रश्न बघा. पुढील पैकी कोणत्या पर्यायातील सामाजिक शब्द तत्पुरुष समासाचा नाही? तत्पुरुष समासाचा नाही हा शोधायचा आहे. तत्पुरुष समास शोधायचा नाहीये. हो. तत्पुरुष समासामध्ये काय असतं? तत्पुरुष मग आपण कशाला म्हणतो? ज्या समासातील दुसरे पद प्रधान असते, प्रधान म्हणजे प्रमुख असतं, त्याला म्हणायचं तत्पुरुष समास. मग बघा, यथा काल, ज्ञान यज्ञ, उपास मार्ग आणि कला कुशल यातील दुसरा शब्द महत्वाचा नसणारा शब्द आपल्याला शोधायचा. यज्ञ महत्वाचा आहे, कुशल महत्वाचा आहे आणि उपास आणि मार्ग सुद्धा महत्वाचा आहे. तर यथा काल हा तत्पुरुष समासाचा शब्द येत नाही, म्हणजे पर्याय नंबर 1 उत्तर आहे. बघा, 10वा प्रश्न आहे, खेळाडू मैदानावर रांगेत बसले या वाक्याचा प्रयोग ओळखायचा. आता प्रयोगाचे सकर्मक, अकर्मक हे सगळे प्रयोग दाखवलेले आहेत. सकर्मक प्रयोग कशाला म्हणायचं? कर्माला प्रत्यय असेल तर तो सकर्मक. आता इथं कर्म काय बघा. आणि अकर्मक कशाला म्हणतात? ज्या प्रयोगात क्रियापद अकर्मक असतं, म्हणजे त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल होऊ शकत नाही. पुढचं आलं कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंग वचन प्रमाणे क्रियापद बदलतं. कर्मणीमध्ये लिंग वचन याच्या प्रमाणे क्रियापद बदलतं. आणि आता चौथं आहे सकर्मक कर्तरी. या कर्तरी प्रयोगात क्रियापद सकर्मक असते, म्हणजे ती गाणे गाते. गाणे कोण गाणे गाते? ती. म्हणजे खेळाडू मैदानावर रांगेत बसले, त्याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. त्यानंतर 11वा प्रश्न आहे बघा. 11वा प्रश्न काय आहे? पुढील काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखा. दावी न गर्व विभवे गुण हे पराचे, कडदाग्र तुल्य विषम व्रत हे बल्याचे. आणि आता बघा, इथं अलंकाराचे प्रकार दाखवलेले आहेत, ते 4 आहेत खाली उत्तरामध्ये. यमक अलंकार कशाला म्हणतात? वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या वापरणाऱ्या चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे तो नाद निर्माण होतो, सौंदर्य प्राप्त होते, त्यास यमक आपण डायनिंग वर्ड्स म्हणतो त्याला. असे शब्द यमक मध्ये येतात. दुसऱ्याला उत्प्रेक्षा. उपमे हे जणू उपमानच आहे, म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये फरक दाखवताना जणू, भासे, वाटे अशी तुलना येते, म्हणजे ते उत्प्रेक्षा झाला. आणि उपमा बघा, 2 वस्तू मधील साधर्म्य दाखवणे, सारखेपणा दाखवतात, त्यासाठी उपमा वापरतात. बघा, दावी न गर्व विभवे गुण हे पराचे, म्हणजे एकमेकाचा या ठिकाणी साधर्म्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सम, समान, प्रमाणे, परी असे शब्द येतात, त्याला उपमा अलंकार म्हणतात. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा. आणि चौथा जो आलाय अलंकार तो अनुप्रास आलेला आहे. अनुप्रास म्हणजे कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते, रिपीट ते शब्द पुन्हा येतात, त्याला म्हणायचं अनुप्रास. म्हणजे आपल्या 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा, कारण याच्यामध्ये सम, समान असे शब्द आलेले आहेत.
आवाज व्यवस्थित पोहोचतोय का बाळांनो? हो ओके. सर. आता बघा 12वा प्रश्न काय आहे? स्क्रीनवर दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही. एक मिनिट दिसते नाही का? हा दिसतंय सर. हा सर ओके. आता बघा पुढील पैकी कोणता काव्यसंग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला आहे का नाही? तर नाही आहे बघा. म्हणजे जिप्सी हे मंगेश पाडगावकरांचं आहे. मीरा हे मंगेश पाडगावकरांनी लिहिलेले आहे. तर छोरी हे मंगेश पाडगावकरांनी लिहिलेले आहे. तर बाहुल्या हे त्यांनी लिहिलेला काव्यसंग्रह नाही. ओके. आता बघा 13वा प्रश्न काय सांगतो आपल्याला नीट बघा. टोपण नाव व त्यांचे पूर्ण नाव यांतील चुकीची जोडी असणारा पर्याय. चुकीची सांगितलं, बरोबर जोडी नाहीये, चुकीची जोडी बघा. आता बी नारायण मुरलीधर गुप्ते हे बरोबर आहे. माधवानुज काशीनाथ हरी मोडक हे बरोबर आहे. आणि केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे यांनाच म्हणतात हे बरोबर आहे. तर दिवाकर दोंड वासुदेव गद्रे हे उत्तर चुकीचे आहे. दिवाकर कोणाला म्हणतात? शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर हे मानतात बघा, हे लक्षात घ्या. आता प्रश्न 14 ते 16 साठी सूचना आहे बघा. खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित त्या खाली विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायामधून निवडा. काय करायचं अगोदर कविता वाचताना? ते सुंदर ऐका ना, कवितेमध्ये आलेले जे प्रश्न आहेत त्या अगोदर 14, 15, 16 तिन्ही प्रश्नाचं वाचन करायचं. पर्याय वाचायचे नाहीत, आधी प्रश्न वाचायचे. म्हणजे प्रश्न काय विचारतात आपल्याला हे कळतात. आणि मग कविता वाचताना अतिशय शांत विचाराने आणि अर्थ समजून कविता वाचायची. कारण 8वीची कविता देताना ते थोडी अर्थ समजण्यावरून प्रश्न विचारलेले असतात. काही उत्तराचे शब्द हे प्रश्नामध्ये आलेले नसतात. त्यामुळे बघा ही कविता काय सांगते? आवा हे सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड जयांनी जीवाला लाविले. दृष्टी होती मुग्ध निरागस, अंतर होते प्रेमळ लालस. चराचरातून सौंदर्याचे किरण कदा ठाकले. तशीला होती अपूर्व सुषमा आणि नभाला ध्यान विमा. सुकृष्ण जमले प्रभात रवीचे कर तेव्हा कोवळे. पूर्ण पर्णांतून रान फुलांतून जललहरीतून वा ताऱ्यांतून स्नेहलतेचे अद्भुत लेणे सहज सदा लाभले. मृदुल उमलल्या कलिका चुंबित पुष्पदलांना उरी कवटाळीत. संतेचे मधुरंग बदलते हर्ष भरे निरेखिले. अवनी गमली अद्भुत अभिनव जिथे सुखाविन तुझा न संभव. गरिवादारी वात्सल्याचे मळ नित्य बहरले. आता नुरले ते संमोहन विषण्ण गमते अवघे जीवन. बाल्य संपदा आज जगाचे रूप अर्थवत सर्व बदलले. अहो ते सुंदर दिन हरपले. म्हणजे काय झाले? कवीला लहानपणी बालपण संपल्यामुळं कवितेला जी हुरहुर लाभलेली आहे याचं वर्णन त्यांनी कवितेमध्ये केलेलं आहे. म्हणजे बालपण संपलं, जसं आपल्याला सुद्धा बघा निरागस बालपण असतं, याचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. कवित्रेचे मन खिन्न का झाले आहे? खिन्न म्हणजे उदास का झालेला आहे? तर फुले कोमेजल्यामुळे, तारुण्य संपल्यामुळे, बालपण संपल्यामुळे आणि जग अधिक सुंदर झाल्यामुळे. तर याचं उत्तर आहे बालपण संपल्यामुळे, पर्याय नंबर 3. बघा पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द कवितेत आला नाही? जलधी, कोमल, पृथ्वी आणि कळी. तर याच्यामध्ये जलधी हा शब्द आलेला नाही. जलधी म्हणजे पाणी धारण करणारा, समुद्र सागर यांना जलधी म्हणतात. हॅलो, हा स्क्रीन का? ओके, एक मिनिट. दिसते का आता? हो. ओके. आता बघा म्हणजे जलधी हा शब्द आहे.
आता 16वा त्यातला प्रश्न आहे बघा. कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष यातील चुकीची जोडी बघा. विशेष आणि विशेषण आणि विशेष मुग्ध चुकीची निरागस. जोडी सांगितलेली आहे. ओके, हो, छान, व्हेरी गुड. मुक्त आणि निरागस हे उत्तर आहे. व्हेरी गुड. सर स्क्रीन आता बघा, हा हा दिसते स्क्रीन इथून तर शेअर होते बाळांनो. सर दिसते. दिसते ना, ओके. स्क्रीन दिसते. काहींना दिसते, काहींना दिसते. सर मला नाही दिसत. नेटचा प्रॉब्लेम तुझा असतो नेटचा का प्रॉब्लेम बाळा? सांभाळा, नेटचा बघा. दिसते दिसते. आता बघा, प्रश्न 17 ते 19 साठी सूचना काय आहेत? जे असे प्रश्न येतात ना बघा, पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्यायाची निवडतात. ज्यावेळेस आपल्याला परिच्छेद वरील प्रश्न येतात त्यावेळेस काय करायचं? सरळ सरळ दिलेले सगळे प्रश्न वाचायचे आणि सगळे प्रश्न वाचल्याशिवाय त्या प्रश्नाचा अर्थ लागत नाही, आणि अर्थ नाही लागला तर परिच्छेद आपल्याला तो पूर्ण करता येत नाही. हे महत्वाचं. मग परिच्छेद पूर्ण करताना आपल्याला ते प्रश्न व्यवस्थित वाचायचे. तिन्ही प्रश्न अगोदर आपण वाचू बघा. 17, 18, 19. टिंब टिंब हे एक सुगंधित फूल आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, हिरव्यागार टिंब टिंब ही फुले हरिणी येतात. आणि तिसरा प्रश्न आहे, या फुलाला टिंब टिंब असेही म्हणतात. बघा, तर सुगंधित फुले आणि हरिणी येतात म्हणजे एकावरती एक असे सरळ पुढे येतात. निशिगंध. हो, ओके, म्हणजे व्हेरी गुड. निशिगंध हे सुगंधित फुल आहे. दुसरं हिरव्यागार टिंब टिंब ही फुले हरिणी येतात, छडीवर. छडीवर येतात. व्हेरी गुड. आणि तिसरा प्रश्न, या फुलाला टिंब टिंब असेही म्हणतात. छडी. धमाका याचा काय बघा, एक असाच प्रश्न आहे. सर स्क्रीनवर दिसत नाही. स्क्रीन तर शेअर आहे बाळा, तुमचा नेटचा प्रॉब्लेम असेल थोडा. दिसतो. बघा, 17 प्रश्नामध्ये इथे पारिजातक सुद्धा उत्तर आहे बघा. आणि चौथ्या 19 प्रश्नामध्ये प्राजक्त बघा, ते सुद्धा उत्तर आलेले आहे. पण प्राजक्त आणि पारिजातक ही फुलं वेलीवर येतात का, खोडावर येतात का, तृणपात्यावर येतात, याच्यामुळं याचा अर्थ लागत नाहीये. म्हणून 17 प्रश्न हा निशिगंध, 18वा छडीवर आणि 19वा गुलछडी हे उत्तर योग्य आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही ते प्रश्न वाचता आणि प्रश्न वाचल्यानंतर त्या तुम्हाला अर्थ लागून तुम्ही अर्थपूर्ण परिचय तयार करू शकता. घाईघाईने पहिला प्रश्न वाचला की त्याचे उत्तर लिहायचं, ही चूक अजिबात करायची नाही. आणि मग हे प्रश्न तिने वाचल्यानंतर मग व्यवस्थित प्रश्न सोडवायचे. अतिशय सोपे प्रश्न असतात. तुम्ही प्रश्न जर व्यवस्थित वाचले, प्रश्नाचं उत्तर अजिबात चुकत नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही काय करता, प्रश्नपत्रिका घाईघाईने प्रश्न वाचता, त्याचा पर्याय उत्तर बघत नाही, काय नाही बघत, त्याच गोल करता आणि मग नंतर लक्षात येतं, नाही रे, हा प्रश्नाचं उत्तर हे होतं. असं पहिले 25 प्रश्न सोडवताना घाई अजिबात करू नका. तुम्हाला आउट ऑफ मार्क देणारे हे प्रश्न असतात, तुम्हाला मेरिट मध्ये आणणारे प्रश्न असतात. जर तुम्ही 25 प्रश्नाला 25 पैकी 25 प्रश्न सोडवले तर तुम्हाला या ठिकाणी 50 मार्क पडतात आणि हे 50 मार्क तुम्हाला मेरिट मध्ये घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतील, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर 20वा प्रश्न आहे बघा, पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द पर्यायामधून निवडा. संकल्प. संकल्प. हा, संकल्प. हा, उत्तर बरोबर. मग तू उत्तर कसं सांगितलं? अडचण, पेच आणि संकट हे समानार्थी शब्द आहेत. संकल्प अडचण म्हणजे काय? समस्या. पेच म्हणजे काय? अडचण, संकट. इकडे आर तिकडे वेर, म्हणजे आपल्याला काहीच कळत नाही, त्यामुळे आपण पेच मध्ये सापडलो. आणि संकल्प म्हणजे शब्दाचा अर्थ काय येतो? सांगा बरं एक्झाम. नवीन विचार. हम्म? नवीन विचार जे आपण अजून वर्षाला घेत होतो. अजून दृढ निश्चय. ओके, म्हणजे तुमच्याही लक्षात आलेला आहे हा प्रश्न. आता पुढील पैकी अशुद्ध शब्द निवडा. म्हणजे याच्यासाठी आपल्याला प्रॉपर विरामचिन्ह, शुद्ध लेखनाचे नियम हे माहित असावे लागतात. प्रदीप्त. म्हणजे कधी
प्रदीप. का प्रदीप कसं आहे, तर दीर्घ कधी, ह्रस्व कधी, हे आपल्याला कळलं पाहिजे. अस्तित्व का नाही, कोण सांगू शकते अस्तित्व का नाही? सांगू शकते का कोण? तो शुद्ध हॅलो, शब्द तो शुद्ध शब्द आहे म्हणून. शुद्ध पण का, कसा ठरवला तू? तो शुद्ध आहे पण का शुद्ध आहे, त्याचा नियम काय? वेलांटी बरोबर आहे त्याच्या. हे कारण झालं, पण शुद्ध काय? त्याची वेलांटी लघु आहे. मग प्रदीप्तीला पण लघुच आहे वेलांटी. पण त्याचा उच्चार दीर्घ होतो. हे महत्वाचं आहे. ज्या शब्दाचा उच्चार दीर्घ होतो म्हणजे लांबतो स्वर, आहे का नाही, त्यावेळेस आपल्याला दुसरा उकार, दुसरी वेलांटी याचा वापर करावा लागतो. त्यानंतर तिसरा शब्द आहे उज्ज्वल, हा बरोबर आहे. आणि चौथा आहे तत्व. त्यानंतर 22वा प्रश्न बघा, अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द ओळखा. अलंकारिक घाशीराम शब्द कोतवाल. बघा, अलंकारिक शब्द हे पाठांतरच करावे लागतील, त्याच्याशिवाय तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार. त्यामुळं मराठीमध्ये अलंकारिक शब्द असतील, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, शब्द समाबद्दल शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, हे तुम्हाला पाठांतर करावे लागतात. लेखकाचे टोपणनाव, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, हे तुम्ही पाठ करा. पाठ केल्याशिवाय याची उत्तर आपल्याला लिहिता येऊ शकणार नाही, हे लक्षात घ्या. बघा, अन्यायी माणूस या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द घाशीराम कोतवाल. संगीत शब्दाचा अर्थ काय? बोके संन्यासी म्हणजे चाणाक्ष माणूस. कसला माणूस? चाणाक्ष. व्हेरी गुड. आणि दुड्डाचार्य? बोके संन्यासी म्हणजे ढोंगी मनुष्य. ढोंगी मनुष्य. आणि घाशीराम कोतवाल म्हणजे? अन्यायी मनुष्य. व्हेरी गुड. आणि माईचा पूत म्हणजे? पराक्रमी मनुष्य. पराक्रमी मनुष्य. त्याचं उदाहरण काय सांगता येईल बरं? बोके संन्यासी उदाहरण काय सांगू शकता तुम्ही? बोके संन्यासी तुम्हाला अर्थ येतोय ना? त्याला हॅलो, घाशीराम कोतवाल सारखी वागणूक आहे. हो. बरं, आता बघा 300 प्रश्न बघा. पुढील अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द निवडा. इथे काय म्हणलंय? शब्द समूहाबद्दल, शब्दाबद्दल, अनेक शब्दाबद्दल म्हणजे शब्द समूहाबद्दल शब्द घ्यायचा आपल्याला. समजूत काढून भांडण मिटवण्यासाठी केलेली मध्यस्थी. शिष्टाई. बघा, म्हणजे दोन व्यक्तीमध्ये भांडणं असतील, दोन धर्मामध्ये भांडणं असतील, दोन शेजाऱ्यामध्ये भांडणं असतील, दोन देशामध्ये भांडणं असतील, दोन राज्यामध्ये भांडणं असतील. जर आपल्याला हे भांडणं मिटवायचे असतील, आपल्याला कोर्ट कचेरी करून चालत नाही. मग आपल्याला शिष्टाई. आपले सरकार असते, त्यासाठी आपल्याला त्यांच्याशी चर्चा करून हे भांडण मिटवतात. त्याला म्हणतात शिष्टाई. शिष्टाई. आणि शेजारी धर्म म्हणजे काय? शेजाऱ्याशी वागण्यासोबतचे कर्तव्य. ओके. आणि वाक्पटुत्व बोलण्यामध्ये? वाक्पटुत्व म्हणजे काय? बोलण्यामध्ये पटाईत. एकदम चाणाक्ष बुद्धीने बोलणार, हे का नाही? आणि मुक्ताफळे दुसऱ्यांची काय करणं? निंदा का प्रशंसा? हॅलो, निंदा. मुक्ताफळे म्हणजे कसं काय? निंदा कसं काय? प्रशंसा, आहे का नाही? हॅलो, सर, आता आपण काय करू? हे दोन प्रश्न घेऊ. मुक्ताफळे म्हणजे वेडेवाकडे.
हो. वेडेवाकडे बोलणे. बर, आता बघा पुढील पैकी कोणत्या म्हणीचा अर्थ चुकीचा आहे? नालासाठी घोडा मेला. हो, तेच तेच घडत असल्यास काहीच दुःख होत नाही. त्यानंतर दुसरा आहे दुष्काळात 13वा महिना. म्हणजे आधीच्या अडचणीत ऑप्शन अधिक आणखीन वृद्धी होणे. अडचण वाढणे. चालत्या गाडीला खीळ म्हणजे व्यवस्थित चालणाऱ्या काळात अडचण निर्माण होणे. आणि घर ना दार देवळी बिराड. शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. पाच नाही येते. हॅलो, येतोय आवाज. आवाज नाही करे? येतोय. बर बर, आता बघा लास्ट प्रश्न आहे बघा. पुढील पैकी कोणता शब्द तद्भव नाही? तद्भव, तद्भव म्हणजे काय? सद्भव समास. जे मूळ संस्कृत भाषेतून मराठीत येताना त्यांच्यात मूळ बदल झालेला असतो. आणि तत्सम म्हणजे? तत्सम म्हणजे संस्कृत भाषेतून आलेले. जसे तसे आपल्या भाषेमध्ये आले त्यांना म्हणायचं तत्सम. आणि तद्भव म्हणजे संस्कृत मधून येताना त्यामध्ये झालेले मराठी बदल. भाषेत येताना मूळ बदल झालेला. हो, त्याला म्हणायचं तद्भव. 4 शब्द आहेत बघा, इथे तुम्हाला 2 पर्याय सांगितले. पहिला शब्द आहे गुढी, दुसरा शब्द आहे कोळा, तिसरा शब्द हात आहे आणि चौथा शब्द मेहनत आहे. गुढी व मेहनत. मेहनत व गुढी. गुढी व मेहनत. शेअर करावं लागते. आता आपण पहिला प्रश्न शेअर करू, ते मगाच गाईड केली. बघा आता विभाग 1 मराठी, पहिला शब्द बघा, दिसतंय का? दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला? हो. हो. आता बघा, संस्कृत शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होता? व. हा, म्हणजे पण अनुस्वाराचे उच्चार किती प्रकारचे असतात? 8 असतात. त्यानंतर म्हणजे ह्याचं उत्तर आलं व. आता दुसरा प्रश्न बघा, पुढील पैकी संधी विग्रह व संधी यातील चुकीचा पर्याय निवडा. मह अधिक ऋषी महर्षी. तिथं काय पाहिजे होतं? महाअधिक अधिक ऋषी. महाअधिक ऋषी. महा म्हणजे काय? मोठा. मोठा. ऋषी म्हणजे तपश्चर्या केली, मोठा ऋषी म्हणून महाअधिक ऋषी, म्हणून इथं चुकीचं पर्याय आपण घेतलेला आहे. आता बघा हा प्रश्न महत्वाचा आहे बघा, तिसरा. सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. स्थलवाचक. कारण ते स्थळ दर्शवलं आहे. ऐका ना, आता क्रियाविशेषण तिथे 4 प्रकार दाखवले उत्तरामध्ये. रीतिवाचक. रीतिवाचक म्हणजे काय? क्रिया कशी घडते, जलद, हळू, हे जे सांगतो त्याला म्हणायचं रीती. रीती म्हणजे पद्धत आहे का नाही? दुसरं आलंय कालवाचक. कालवाचक म्हणजे काल दर्शवला आहे. काल म्हणजे काय? क्रिया केव्हा घडली, उद्या घडली, परवा घडली, काल घडली, का माग घडली, का पुढे घडली, याला म्हणायचं कालवाचक. तिसरं आहे परिमाणवाचक. ते शब्दातच अर्थ आहे. परिमाण म्हणजे दाखवतो. मोजणे. म्हणजे क्रियेविषयी संख्येचा किंवा परिमाणाचा भाषेमध्ये वापर येतो. पहिला, अधिक, शेवटचा, मधला, किंवा काही वेळा अंकामध्ये त्याचं नाव येतं. त्याला म्हणायचं कमी जास्त वगैरे असं परिमाणवाचक. आणि चौथा पर्याय होता स्थलवाचक. म्हणजे एखादे ठिकाण दाखवतो. स्थल म्हणजे ठिकाण दाखवतो, म्हणजे सभोवती एक ठिकाण दाखवतो. सभोवार म्हणजे आपल्या आसपास. ओके. आता बघा चौथा प्रश्न काय आलेला आहे? पुढील पैकी अचूक आहे, चूक नाही, अचूक विरुद्धलिंगी जोडी ओळखा आणि 2 अचूक पर्याय निवडा. शक्तिमान शक्तिमती तनय तनया. व्हेरी गुड. पण धनवान आणि धनवानी का नाही?
धनवान म्हणजे श्रीमंत, धनवानी म्हणजे पण श्रीमंतच. आणि मग धनवानला काय पाहिजे विरुद्ध लिंगी जोडी? गरीब. कसं काय गरीब आहे धनवानला? विरुद्ध लिंगी विचारलंय रे. विरुद्ध लिंगी काय आहे? धनवान म्हणजे श्रीमंत माणूस, बरोबर. मग त्याला विरुद्ध लिंगी श्रीमंत, स्त्रीला काय शब्द आहे? गरिबी. नाही. बघा बरं काय आहे. धनवान श्री. धनवान श्री आहे का नाही? आणि बघा आता चौथा आहे मालक. आता इथं आले मालकी म्हणजे एखादा हक्क सांगतोय, पण मालकाला विरुद्ध लिंगी जोड काय आहे? मालकीन. 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 हो. म्हणजे किती सोपं आहे बघा. पण फक्त काय करतोय आपण, प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, म्हणून आपला हा उत्तराचा गोंधळ होत असतो, लक्षात घ्या. आता आपण बघा 3 प्रश्न अजून राहिले आपले, तुम्हाला फक्त शेअर करायचे. आता पुढचा प्रश्न आहे बघा 5वा. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते? म्हणजे बघा एकवचनी नाम कशाला म्हणायचं? नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला वचन म्हणायचं. म्हणजे नामाचं वचन सांगायचं. वांगे वगैरे. गाडगे. मग तुम्ही कसं ठरवलं हे एक वचन आहे? कारण की धागाचं अनेक वचन धागे, खळगेचं एक वचन खळगर आहे. पण लक्षात घ्या, त्याचा मूळ शब्द घेताना हे लिंग ठरवायचं लक्षात घ्या. कधीही तुम्हाला जर एखाद्या नामाचं लिंग ठरवायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मूळ शब्दाला तो प्रश्न विचारला पाहिजे. ती, तो, ते. तुम्ही जर ह्याला विचारलं तर तो, ते धागे येतील, ते म्हणजे अनेक प्रश्न येते. पण त्याचा मूळ शब्द काय आहे? धागा. तो धागा म्हणजे एक धागा. हे लक्षात घ्या तुम्ही. त्याचा मूळ शब्द तुम्ही विचारात घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते लिंग ते ठरवायचं, हे लक्षात घ्या. नाम ठरवायचं एक क्वेश्चन काय नाही क्वेश्चन. आलं लक्षात हा प्रश्न? हो. हो. आता 2च आपले प्रश्न राहिलेले ते आपण याला शेअर करू. बघा 6वा प्रश्न काय सांगतोय? जादूगाराने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारकार्थ कोणता हा विचारला आहे? संप्रदान. प्रदान. संप्रदान. संप्रदान. काय असेल संप्रदान? बघा मी तुम्हाला 4 शब्दाचा अर्थ सांगतो अगोदर. बघा प्रयोगाला इथं अधोरेखित केलेलं आहे. बघा कर्माचा काय अर्थ असतो? कर्म म्हणजे आपल्या घडलेल्या क्रिया व त्याचे झालेले परिणाम. मग काय असतील, वाईट असतील, चांगले असतील, केलेले तुम्ही क्रिया असेल त्याला म्हणायचं कर्म. संप्रदान म्हणजे काय? जेव्हा क्रियेचा अर्थ दान किंवा दुसऱ्याला फुकट देणे याला म्हणायचं संप्रदान. त्याच्या वाक्य शब्दामध्ये अर्थ आलेला आहे संप्रदान. तर 3रा शब्द आहे संबंध. 2 व्यक्ती, गोष्टी, संकल्पना यामध्ये जोडणी करण्याचं काम जो शब्द करतो त्याला संबंध असं म्हणतात. आणि 4था शब्द आहे कर्ता. वाक्यातील क्रिया करणारा, क्रियेसाठी मुख्य कारणीभूत नाम असो किंवा सर्वनाम असो त्याला म्हणतात कर्ता. म्हणजे कर्ता. म्हणजे कर्ता म्हणजे आता बघा या ठिकाणी काय म्हटलंय? जादूगाराने लोकांना जादूचे काय दाखवले? प्रयोग. प्रयोग काय झाले त्याचं? संप्रदान. कर्म त्याला वाढवलं. काय झालं? प्रयोग आहे त्याचं कर्म. कर्म, त्याचं काम आहे ते थोडक्यात. सर पण प्रयोग त्याला कोणताच प्रत्यय नाही, मग तो करता पण येऊ शकतो ना? हा ऐका ना, याचं उत्तर थोडं संदिग्ध आहे. 2 उत्तर दिलेले पाहिजे. करता नाही येऊ शकत. सर पण प्रयोग या शब्दाला कोणताही प्रत्यय नाही म्हणजे करता. सर करता. हॅलो, हा बोला काय म्हणताय बोला.
सर प्रयोग या शब्दाला कोणताही तुमचा प्रत्यय आवाज नाही विचारा. सर कर्ता हॅलो पण कर्ता जादूगार आहे. बघा, क्रियापदाला काय हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर येतं त्याला कर्म म्हणतात. जादूगाराने काय दाखवले? जादूचे प्रयोग. मग प्रयोग हे कर्म झाले त्याचे. हो. ओके, आता बघा, आता शेवटचा प्रश्न घेऊ आपण, आता वेळ संपलेली आहे. दिलेल्या वाक्यात एकूण किती विरामचिन्ह आहेत? बाळांनो, विरामचिन्ह 5. हो 5 आणि काही उत्तरामध्ये 6 पण दाखवले. हे थोडं उत्तर संदिग्ध आहे. 5. हो, त्यावेळेस तुम्ही काय करायचं बघा, वाक्य कोण कोणाला म्हणलंय, एकेरी अवतरण चिन्ह कधी असतं, दुहेरी अवतरण चिन्ह कधी असतं, तंबूत कधी असतं, एकेरी अवतरण चिन्ह हे बघा तुम्ही, अर्धविराम कधी असतो, उद्गारवाचक चिन्ह कधी असतं, या सर्वांचा अभ्यास करायचा आणि त्याच्यानुसार विरामचिन्ह हे योग्य पद्धतीने द्यायचं आणि भाषेचा पूर्ण व्याकरण व्यवस्थित करा. आणि त्यानंतर तुम्हाला 2026च्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी मी तुम्हाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि व्यवस्थित अभ्यास करा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना पंचायत समिती श्रीगोंदा यांच्यातर्फे तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. आणि जे तुमच्या काही 2 मिनिटांमध्ये विचारू शकता, काय तुम्हाला विचारायचं असेल तर. हॅपी न्यू इयर सर. थँक्यू Happy सर, तुम्ही New Year खूप छान. सर्वांना. खूप छान शिकव. गुड बाय. सगळ्यांनी वेळेवर अभ्यास करा. हो. हो सर. आज आज हो. आज आपल्याला आदरणीय राहुल गाडवे सर यांनी मराठी विषयासंदर्भाने 25 प्रश्नांचं अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. तरी पंचायत समिती श्रीगोंदा यांच्यातर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि यापुढील तासही उद्यापासून वेळेत नियोजनात होतील असं पंचायत समिती श्रीगोंदा, आदरणीय गट शिक्षण अधिकारी मॅडम, सर्व टीम यांच्यातर्फे तुम्हाला सर्वांना कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही वेळेवर जॉईन होऊन या तासांचा लाभ घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे शेवटच्या परीक्षेसाठी तुम्हाला सहज चांगले गुण मिळतील. आणि हे अतिशय छान मार्गदर्शन वर्ग चालू आहेत, सर्वांनी त्याचा लाभ घ्या. आणि जे जॉईन होत ज्यांना माहित नसेल त्यांनाही तुम्ही माहिती करून द्या. ओके, तर आपण भेटूया उद्या. सर्वांनी लिव्ह व्हायला हरकत नाही. बाय सर.